करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आयुष्यात अभ्यास हाच तुमचा धर्म आहे. आयुष्यात आपण अभ्यास केला, परंतु अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांच्या आयुष्यात विद्येची साधना आणि सातत्यपूर्ण अभ्यास करणं हेच सर्वोच्च कर्तव्य बजावत असते. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे प्रत्येकाला आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला कौशल्य आहे, बरोबर, प्रत्येकामध्ये कला आहे, पण ती कला जोपासली पाहिजे. तुम्ही ज्याप्रमाणे अभ्यास करत आहात, ज्याप्रमाणे तुम्ही निरीक्षण करत आहात, ज्याप्रमाणे तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती गोळा करत आहात, कुठलाही विषय असू दे, ज्याप्रमाणे तुम्हाला खेळायची आवड असू दे, तुम्हाला वाचनाची आवड असू दे, लिहिण्याची आवड असू दे, बघा ज्याप्रमाणे ज्या क्षेत्रामध्ये ज्या कलेमध्ये तुमची आवड असेल, त्या क्षेत्रामध्ये तुमचं परिपक्व अभ्यास हे महत्त्वाचं आहे. आपण काय विचार करतो, अरे या व्यक्तीमध्ये काय असं दडलंय की सर्वजण या व्यक्तीला ग्रेट म्हणून बघा प्रत्यक्षपणे मानत आहेत. खरंच आपण त्या व्यक्तीकडे पाहतो आणि इथेच आपण चुकतो. परंतु त्या व्यक्तीमध्ये काय कला आहे ना, हे पाहणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीने किती अभ्यास केलेला आहे, त्या व्यक्तीमध्ये अशी काय कला आहे जी प्रत्यक्षात पाहिल्यावर बघा, ज्याप्रमाणे आपण विचार करायचो, अरे या व्यक्तीमध्ये खरंच कौशल्य न भूतो न भविष्यती. विचार करा, कारण सातत्यपूर्ण मेहनत. आपण फक्त त्या व्यक्तीकडे पाहत असतो, त्याची राहणीमान बघा हेच आपण पाहत असतो, परंतु विचारसरणी आहे ना, ती आपण पाहत नाही. तो कसा राहतो, बरोबर की नाही, त्याचं राहणीमान कसं आहे हेच आपण पाहतो. समर्थ म्हणाले, वरी वरी वैभव असे, अंतरी पोतडे नरकाचे. परंतु ज्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या अंगामध्ये असणारी जी कला आहे ना, त्या व्यक्तीने सादर केल्यानंतर कळतं, अरे ही तर व्यक्ती जगामध्ये ग्रेट आहे. म्हणून समर्थ म्हणाले, अभ्यास हाच तुमचा धर्म आहे. प्रत्येकामध्ये एक कला कौशल्य आहे. मला वाचनाची आवड आहे, समोरच्या व्यक्तीला वाचनाची आवड नसेल, त्याला लिहिण्याची आवड असेल, त्याला गायनाची आवड असेल, त्याला क्रिकेट खेळायची आवड असेल, प्रत्येकामध्ये कला कौशल्य दडलेलं आहे. त्यासाठी प्रयत्न करणं, सातत्यपूर्ण मेहनत करणं हेच खरं महत्त्वाचं आहे. ज्ञानार्जन व करिअर घडवण्यासाठी अपार कष्ट, मेहनत, शिस्त आणि चिकाटीची भावना बघा प्रत्येकामध्ये असते. आपण विचार जर केला, अपार कष्ट घेतो का? एखाद्या परीक्षेची तयारी आपल्याला करायची आहे, परंतु त्या परीक्षेमध्येच गोडी नसेल, आपण निवडलेलं जे करिअर आहे त्यामध्ये आपलं मनच लागत नसेल, तर परीक्षेला काय उत्तर लिहिणार? विचार करा. अहो प्रत्यक्षात आपण बाजारामध्ये आपण जातो बघा, समर्थ म्हणाले,
कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. काही लहान लहान मुलं असतात, काही लहान लहान मुली असतात. आपण सहजपणे बाजारात, मार्केटमध्ये किंवा जत्रेमध्ये आपण जात असतो. सहजपणे रस्त्याने जात असताना ती लहान लहान मुलं, लहान लहान मुली बघा, त्यांच्या हातामध्ये असणारी जी कला आहे ना, ती सादर करतात. अहो, आपले डोळे बघा प्रत्यक्षपणे फिरतात हो. अरे, या मुलीकडे, या मुलाकडे एवढं कौशल्य आलं कुठून? आपण काय विचार केला, अरे ही रस्त्यावरची मुलं आहेत. परंतु बाबांनो, रस्त्यावरची मुलं नाही आहेत, त्यांच्यामध्ये कला आहे, ती सर्वांसमोर सादर करत आहे. आणि बघा, त्या मुलांकडे, त्या मुलींकडे संपूर्णपणे गर्दी जमा झालेली आहे. बघा, एक छोटीशी सायकल असते, त्या सायकलीवर बघा एक लहान मुलगा साधारण, आणि त्याच प्रकारे 3-4 जण लहान लहान अजून त्या सायकलवर फिरत असतात. आपण विचार करू, काय बॅलन्स करत आहे, विचार करा. म्हणून समर्थ म्हणाले, अपार कष्ट करणारा, शिस्तीची सवय आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये शिस्त नाही हो. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, कारण तुम्ही शिस्तीचे पालन करत आहात. परंतु या देहाकडे शिस्तीचं पालन करण्याचं बघा, प्रत्यक्षात आपण विचार करतो ना, शिस्त कशी असावी? आपण आपला देह शिस्तीमध्ये राहतो का? अहो, प्रत्यक्षात चिकाटीची भावना, मेहनत आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे, त्यासाठी जिद्द असणं गरजेचं आहे. आपल्यासमोर आपल्याला बघा खेळ खेळायचा आहे, त्या खेळामध्ये ती ट्रॉफी आपल्याला दिसत आहे, आपल्याला ते बक्षीस जिंकायचं आहे. एखादी परीक्षा असो, एखादा खेळ असो, परंतु ते आपले ध्येय गाठण्यासाठी अपार मेहनत, कष्ट, जिद्द असेल तर नक्कीच त्या ट्रॉफीपर्यंत आपला देह जाऊ शकतो. परंतु नुसत्या ट्रॉफीकडे पाहून आपण फक्त विचार करत बसलो तर आयुष्यात कधी आपण त्या ट्रॉफीकडे पोचूच शकणार नाही. त्यासाठी अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यासाठी बघा, प्रत्यक्षपणे कला असून उपयोगाची नाही आहे, तर त्या कलेचं महत्त्व समजून घेऊन उत्तम प्रकारे प्रयत्न करणं गरजेचं आहे. कला आहे, परंतु जर उपयोग केला नाही, समर्थ म्हणाले, काय उपयोग हो? का भाग दिला? विचार करा. आपल्या घरामध्ये एखादी नवीन वस्तू आणली आणि ती जर समजा आपण वापरलीच नाही, मग त्या वस्तूचा उपयोग काय? जरी नवीन वस्तू आणली, ती बघा आपण कपाटात ठेवली तर ती अशीच पडून राहील, गंजून जाईल, बरोबर की नाही? परंतु प्रत्यक्षात जर विचार केला ना, समर्थ म्हणाले, आपल्याला जे ध्येय आहे त्यासाठी अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे धर्म म्हणजे कोणतीही विशिष्ट पूजा अर्चा नसून कर्तव्य या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. कारण विद्यार्थ्यांचं प्रमुख कर्तव्य केवळ अभ्यास करणं हेच आहे. ज्याप्रमाणे आपण शाळेमध्ये होतो, शाळेमध्ये सुद्धा आपण बघा शिस्तीचं पालन करायचो, बरोबर? अभ्यासामध्ये जर सातत्यपणा असेल आणि शिस्तीचं पालन, बघा ज्याप्रमाणे गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता आलं पाहिजे, त्यांची आज्ञा निष्ठापूर्वक पालन करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला यश प्राप्त होईल. जे शिकवलेलं आहे ते बघा उत्तम प्रकारे आपण वर्गपाठ, गृहपाठ करत असतो आणि त्याचप्रमाणे बघा आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. अपयशावर मात
केव्हा होते? आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त होत नाही का सारखं सारखं यश प्राप्त होत असतं नाही आहे. आपल्याला अपयशसुद्धा पाहावं लागतं. आता अपयश जेव्हा येतं त्या अपयशावर सुद्धा मात करणं तितकंच गरजेचं आहे. अपयशाने आपला देह डगमगून न जाता आपल्या अभ्यासावर प्रत्यक्षात लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्यामध्ये असणारी जी जिद्दपणा आहे, आपल्यामध्ये असणारी प्रत्यक्षात जी ध्येयाची पातळी आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणून ध्येयप्राप्ती समर्थांनी का सांगितलं आहे? ज्ञानार्जन हेच खरं मोठं. आणि प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. मग ज्याप्रमाणे अभ्यास का समर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे, प्रत्येक कलेमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या अंगी एक कला आहे. ती कला जोपर्यंत आपण समोरच्यांपर्यंत दाखवून देत नाही तोपर्यंत त्या कलेचा उपयोग होणार नाही. जर मला चित्रकला आवडते परंतु ती चित्रकला आपण स्वतःहून फक्त मलाच माहिती आहे हे आपण अंगीकारलं, कोणाला दाखवलं नाही, मग शेवटी आपण काय करू? अरे तुझ्यापेक्षा मी चांगला ड्रॉइंग काढतो, चित्र काढत आहे, असं फक्त आपण अभिमानाने किंवा गर्वाने सांगितलं तर त्याचा उपयोग होणार नाही. ते येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये तुझा देह उत्तम प्रकारे उभा राहिला पाहिजे, त्या स्पर्धेमध्ये भाग घेता आला पाहिजे. तेव्हाच खरं यश आपल्याला पाहता येईल, तेव्हाच खरी आपली प्रगती प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपण जी कला आहे ती कला लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपल्या अंगी जी कला आहे ना, त्यासाठी करावी लागणारी जी मेहनत आहे, सातत्यपणा आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिस्तीचं पालन. कारण आपला देह हा शिस्तीमध्ये राहिलेला नाही आहे. ज्या वेळेला आपल्याला बोलवलेलं आहे त्या वेळेला आपला देह हजर राहत नाही. वेळ होऊन गेल्यानंतर आपला देह उपस्थित राहून उपयोग काय? ज्या वेळेला जो टाईम आहे त्या वेळेला आपला देह हजर राहणं तितकंच गरजेचं आहे. ज्या परीक्षेला आपण सामोरं जाणार आहोत, आयुष्याची परीक्षा असो किंवा शाळेतली परीक्षा असो किंवा एखादा खेळ असो, समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण मेहनत घेतलेली आहे, प्रयत्न केलेले आहेत, ते केलेल्या मेहनतीचं यश हे तुमच्याच पदरी येवो हीच आपण काय करत असतो? प्रार्थना करत असतो. म्हणून काय मागणं आहे, काय परमेश्वराजवळ निवेदन ठेवणं आहे, हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हाच आपल्या ध्यानामध्ये येईल. ध्यान मूलम सद्गुरु मूर्ती, पूजा मूलम सद्गुरु पदम, मंत्र मूलम सद्गुरु वाक्यम, आणि मोक्ष मूल सद्गुरु कृपा. जय जय रघुवीर समर्थ.